नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्समधील चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजे एका चलातील समीकरणे या नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण सोल्युशन्स ऑफ इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल या मुद्द्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 12.1 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मध्ये इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल ही कन्सेप्ट आपण अभ्यासलेली आहे आणि त्या इयत्तेमध्ये आपण एका चलातील समीकरणांच्या उकली शोधणे सोल्युशन्स ऑफ इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल हा मुद्दा अभ्यासलेला आहे. इयत्ता 7वी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचा उपयोग करून त्या ठिकाणी दिलेल्या एका चलातील रेषीय समीकरणांच्या आपण उकली म्हणजे सोल्युशन शोधलेले आहे. त्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज वापरलेल्या होत्या टू ॲड द सेम नंबर इन द बोथ साइड्स, second property to subtract the same number from the both sides, third property to multiply both sides by the same number, and fourth property to divide both the sides by same non-zero number. म्हणजे चार वेगवेगळ्या प्रकारचे जे गुणधर्म आपण अभ्यासलेले होते ते म्हणजे त्या समीकरणाच्या दोनही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणं किंवा समान संख्या दोनही बाजूंमधून वजा करणं किंवा एकाच संख्येने आपण समीकरणाच्या दोनही बाजूंना गुणणे किंवा एकाच संख्येने परंतु शून्येतर संख्या म्हणजे नॉन झिरो नंबर जो आहे त्या संख्येने दोनही बाजूंना आपण भागून त्या समीकरणाच्या उकली शोधण्याची जी पद्धत आहे ती पद्धती आता 7वी मध्ये आपण अभ्यासलेली आहे. परंतु या ठिकाणी आपण पक्षांतर म्हणजे ट्रान्सफर ऑफ टर्म फ्रॉम वन साइड टू अदर साइड ही जी मेथड आहे ती मेथड या ठिकाणी यूज करून आपण दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन या ठिकाणी शोधणार आहोत आणि त्यावर आधारित एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये. प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये दोन क्वेश्चन्स आहेत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन असा असणार आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल, डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन्स ऑफ दॅट सोल्युशन इक्वेशन ऑर नॉट. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्या इक्वेशन समोर व्हेरिएबलच्या काही व्हॅल्यूज म्हणजेच किमती दिलेल्या आहेत. त्या किमतींपैकी कोणत्या किमती त्या समीकरणाच्या उकली म्हणजे सोल्युशन आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. फॉर एक्झाम्पल x-4 इज इक्वल टू 3 आणि या इक्वेशनच्या संदर्भामध्ये x या चलाच्या तीन वेगवेगळ्या किमती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू 7 आणि x इज इक्वल टू -7. आता या तीन किमतींपैकी कोणती किंमत या समीकरणाची उकल किंवा सोल्युशन आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे ठरवत असताना आपल्याला या व्हेरिएबलच्या किमती या इक्वेशनमध्ये रिप्लेस करायच्या आहेत, त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि ती किंमत जर ठेवून त्या समीकरणाचं सॅटिस्फॅक्शन होत असेल म्हणजे दोनही बाजू समान मिळत असतील तर ती किंमत त्या समीकरणाची उकल आहे असं आपल्याला म्हणता येईल, अन्यथा ती उकल नाही. आता या एक्झाम्पलमध्ये x इज इक्वल टू -1 ही किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवून ही या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे पडताळून पाहूयात. therefore put x is equal to -1 in the above equation is x-4 is equal to 3. Put x is equal to -1 in this equation, that means -1 minus 4 is equal to 3. That means if these two terms have same signs, that means addition of these two terms is -5 is equal to 3. And this is a contradictory statement. म्हणजे ऋण 5 बरोबर 3 हे विसंगत विधान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ऋण 5 आणि 3 हे समान नाहीत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहावं लागेल -5 इज नॉट इक्वल टू 3. म्हणजे आता या समीकरणामध्ये आपण x ची किंमत ऋण 1 ठेवल्यामुळे या समीकरणाच्या दोनही बाजू आपल्याला समान मिळालेल्या नाहीत. याचा अर्थ x बरोबर ऋण 1 ही या समीकरणाची उकल नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहावं लागेल. therefore x is equal to -1 is not a solution of given equation. आता सिमिलरली आपण पुढचे काही जे व्हॅल्यूज आहेत त्या चेक करूयात. सेकंड b, put x is equal to 7 in the above equation, that means x-4 is equal to 3. Replace x by 7, that means 7 minus 4 is equal to 3. Subtraction of these two numbers is 3 is equal to 3. आता या ठिकाणी पहा x ची किंमत 7 ठेवल्यामुळे या समीकरणाच्या दोनही बाजू समान मिळालेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की x बरोबर 7 ही या समीकरणाची उकल आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे आपलं उत्तर आहे. आता आपण तिसरी किंमत या ठिकाणी चेक करूयात. Put x is equal to -7 in the above equation, that means x-4 is equal to 3. Replace x by -7. -7 minus 4 is equal to 3. या दोन संख्यांची चिन्ह समान आहेत, त्यांची बेरीज होईल -11 is equal to 3. But this is again a contradictory equation or statement.
म्हणजे हे एक विसंगत विधान आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. ऋण 11 हे 3 हे समान नाहीत. दॅट मीन्स -11 इज नॉट इक्वल टू 3. म्हणजे या समीकरणाचं x बरोबर ऋण 7 या किमतीनं समीकरणाचं समाधान झालेलं नाही. x इज इक्वल टू 7 ही या समीकरणाचं सोल्युशन असणार नाही. दॅट मीन्स our answer is x is equal to -7 is not a solution of given equation. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एका चलातील रेषीय समीकरणाला किंवा एका चलातील समीकरणाला फक्त एकच उकल असते. त्यामुळे या ठिकाणी जेव्हा आपल्याला 7 ही उकल मिळालेली होती, याचा अर्थ उरलेल्या 2 उकली असणार नाहीत. हे या ठिकाणी सिद्ध झालेलं होतं, परंतु आपण ते या ठिकाणी प्रत्यक्षात चेक करून घेतलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 9m is equal to 81 and values of m are given 3, 9 and -3. Let us check first value m is equal to 3 is a solution or not. That means put m is equal to 3 in this equation. That means 9m is equal to 81. There is a multiplication between 9 and m. Replace m by 3. Therefore 9 into 3 is equal to 81. That means 27 is equal to 81. या ठिकाणी दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो 27 मिळाला आहे. आणि या ठिकाणी या दोन साइड्स ज्या आहेत, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड, दीज आर नॉट इक्वल. हे कॉन्ट्राडिक्टरी इक्वेशन आहे मिळाले. दॅट मीन्स 27 इज नॉट इक्वल टू 81. देअरफॉर वी कॅन से दॅट m इज इक्वल टू 3 is not a solution of given equation. Similarly, check second value of variable m. Put m is equal to 9 in this equation. We get 9m is equal to 81. That means 9 into 9 is equal to 81. That means 81 is equal to 81. आता या किमतीनं या समीकरणाचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे, समाधान झालेलं आहे. याचा अर्थ m बरोबर 9 ही या समीकरणाचं सोल्युशन आहे. दॅट मीन्स m इज इक्वल टू 9 इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. या ठिकाणी 9 असं लिहायला हवं होतं, त्या ठिकाणी चुकून प्रिंटिंग मिस्टेकने 81 असं टाईप झालेलं आहे. आपण ते 9 असं करेक्शन या ठिकाणी करून घेऊयात. आता तिसरी जी व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 9 हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे. याचा अर्थ निश्चितपणे -3 हे असणार नाही आता, कारण या इक्वेशनला एकमेव उकल आहे. तरी आपण चेक करून घेऊयात. पुट m इज इक्वल टू -3 इन दिस इक्वेशन. Equation is 9m is equal to 81. 9 into -3 is equal to 81. Product of these two numbers is -27 is equal to 81, and these two numbers are not equal. That means this is a contradictory statement. That means -27 is not equal to 81. Therefore, m is equal to -3 is not a solution of given equation. म्हणजे हे सुद्धा या समीकरणाची उकल नाही आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक एक्झाम्पल आपण पाहूयात. 3 - y इज इक्वल टू 4 हे फोर्थ एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलेलं आहे. या क्वेश्चनमध्ये एकूण 4 एक्झाम्पल आहेत. थर्ड एक्झाम्पल मी तुम्हाला सरावासाठी घरी ठेवलेलं आहे. 3 - y इज इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू आपल्याला -1, 1 आणि 2 यापैकी कोणती व्हॅल्यू ही या इक्वेशनचं सोल्युशन आहे ते चेक करायचं आहे. फर्स्ट पुट y इज इक्वल टू -1 इन दिस इक्वेशन. वी गेट 3 - y is equal to 4. That means replace y by -1. That means 3 minus -1 is equal to 4. इथे मायनस मायनस पॉझिटिव्ह होईल. 3 + 1 is equal to 4. That means 4 + 4 is equal to 4. म्हणजे y is equal to -1 या व्हॅल्यूमुळे या समीकरणाचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे, समाधान झालं आहे. दोनही बाजू समान मिळालेले आहेत. याचा अर्थ y is equal to -1 is a solution of given equation. हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे. सेकंड पुट y is equal to 1. आता 1 आपण चेक करून घेऊयात. y इक्वेशन आहे 3 - y is equal to 4. That means 3 - 1 is equal to 4. Replace y by 1. That means subtraction of these two numbers is 2 is equal to 4. And this is contradictory equation. That means 2 is not equal to 4. Therefore, y is equal to 1 is not a solution of given equation. या yच्या 1 या किमतीमुळे या समीकरणाच्या दोनही बाजू समान मिळालेल्या नाहीत. म्हणजे y ही या समीकरणाची उकल नाही किंवा सोल्युशन नाही. लास्ट पुट y is equal to 2. That means 3 - y is equal to 4. That means 3 - 2 is equal to 4. That means 1 - 4. 1 is equal to 4. आणि या ठिकाणी या दोनही बाजू आपल्याला समान मिळालेल्या आहेत. म्हणजेच y is equal to 2 is not a solution of given equation. सिंपल असे हे इक्वेशन आपल्याला चेक करायला जातात. चेक वेदर द फॉलोइंग व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स आर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन ऑर नॉट. म्हणजे दिलेल्या चलांच्या किमती ह्या त्या समीकरणाच्या उकली आहेत किंवा नाहीत हे पडताळून पहा. असं एक सिंपल एक्झाम्पल 2 मार्काला आपल्याला येऊ शकतं. आता याच प्रॅक्टिस सेटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसरा, तो म्हणजे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आणि याच्यामध्ये 10-11 एक्झाम्पल्स आहेत. त्यातली बहुतांशी एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल
17p मायनस 2 इज इक्वल टू 49. आता विद्यार्थी मित्रांनो, 7वी मध्ये आपण ज्या काही प्रॉपर्टीजचा उपयोग केलेला होता त्या प्रॉपर्टीज वापरण्याऐवजी आपण या ठिकाणी पद पक्षांतरित करणे, पदांची बाजू बदलणे, ही जी प्रॉपर्टी किंवा ही जी पद्धत आहे ती पद्धत आपण वापरणार आहोत. मग जेव्हा आपण एखाद्या पदाचं एखाद्या इक्वेशनमध्ये पक्ष बदलतो म्हणजे बाजू बदलतो, डावी बाजू आणि उजवी बाजू, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड, जेव्हा आपण एखादं टर्म जे आहे ती टर्म एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे घेऊन जातो त्यावेळी त्या ठिकाणी असलेलं जे ऑपरेशन आहे त्या ठिकाणी ॲडिशन असेल तर सबट्रॅक्शन होईल, सबट्रॅक्शन असेल तर ॲडिशन होईल, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन होतं आणि डिव्हिजन हे ऑपरेशन असेल तर मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे इथे क्रिया इन्व्हर्स होते. हे फक्त नियम काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो की पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी मग 17 सुरुवातीला ट्रान्सफर करायचा की 2 ट्रान्सफर करायचा. तर 2 इज अ कॉन्स्टंट टर्म, यामध्ये व्हेरिएबल नाही आहे म्हणजे इट इज अ कॉन्स्टंट टर्म. मग सुरुवातीला ही कॉन्स्टंट टर्म जी आहे ती कॉन्स्टंट टर्म ट्रान्सफर करायची आणि सर्वात शेवटी त्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक ट्रान्सफर करायचा. आता जर हा 2 मी ट्रान्सफर केला तर हा पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स वी गेट 17 मायनस 2 इज इक्वल टू 49. दॅट मीन्स 17p इज इक्वल टू 49. If we transfer positive 2 to the right hand side, the operation become for addition. म्हणजे या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, इथे ॲडिशन झालं. आता या दोन जे टर्म्स आहेत त्यांचे साइन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन होईल. 17p इज इक्वल टू 51. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 17 आणि p यांच्यामध्ये क्रिया आहे गुणाकाराची. मग जेव्हा आपण 17 ट्रान्सफर करू तेव्हा इथे गुणाकार आहे, इकडे आल्यानंतर भागाकार होणार आहे. दॅट मीन्स वी गेट p इज इक्वल टू 51 डिवायडेड बाय 17 म्हणजे 51ला आपण 17ने भाग देऊयात. मग इथे क्रिया जी आहे ती व्यस्त झाली, इन्व्हर्स झालेली आहे. मग इथं 17ला आणि 51ला आपण 17ने जर डिवाइड केलं तर 17 एके 17, 17 त्रिक 51 म्हणजे p इज इक्वल टू 3. याचं उत्तर आहे 3. दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूयात. 2m प्लस 7 इज इक्वल टू 9. सेम एक्झाम्पल आहे. 7 आधी ट्रान्सफर करा, तो पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल. सुरुवातीला आपण ते इक्वेशन लिहून घेऊयात. सोल्युशन 2m प्लस 7 इज इक्वल टू 9. ट्रान्सफर 7 टू द राईट हँड साईड. ॲडिशन बिकम्स सबट्रॅक्शन. दॅट मीन्स therefore 2m इज इक्वल टू 9 मायनस 7. या दोघांचं सबट्रॅक्शन होणार आहे 2m इज इक्वल टू 2. ट्रान्सफर 2 टू द राईट हँड साईड. या ठिकाणी पुन्हा गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिव्हिजन होईल. m इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी 2 ने 2ला भाग दिल्यानंतर भागाकाराचं उत्तर येणार आहे 1 म्हणजे m इज इक्वल टू 1 हे त्याचं आन्सर आहे. देन थर्ड एक्झाम्पल इज 3x प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 4. हे थोडंसं या एक्झाम्पलपेक्षा वेगळं असं एक्झाम्पल आहे. यामध्ये व्हेरिएबलची एकच टर्म होती आणि कॉन्स्टंटच्या 2 टर्म होत्या. इथे मात्र व्हेरिएबलच्या 2 टर्म्स आहेत आणि कॉन्स्टंटच्या 2 टर्म्स आहेत. मग त्यासाठी आपण व्हेरिएबलच्या टर्म्स एका बाजूला आणि कॉन्स्टंट एका बाजूला घेऊयात. म्हणजे चलाची पदं एका बाजूला आणि स्थिर पदे एका बाजूला. मग मी हा 2x जो आहे तो ट्रान्सफर करून राईट हँड साईडला घेणार आहे. सुरुवातीला आपण हे इक्वेशन या ठिकाणी मांडून घेऊयात. 3x प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 4 हे ओरिजिनल इक्वेशन घेऊन घेऊ. हा 2x पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होणार आहे म्हणजे 3x मायनस 2x येईल. या बाजूला 4x निगेटिव्ह 4 जो आहे तो निगेटिव्ह ॲज इट इज. आता हा पॉझिटिव्ह 12 जेव्हा आपण राईट हँड साईडला घेऊ तेव्हा तो निगेटिव्ह होणार आहे. आता पहा, या दोघांची चिन्हे भिन्न आहेत, दोघांची वजाबाकी होईल. 3x मायनस 2x आन्सर इज x. आणि इथे मात्र या दोघांचे साइन सेम असल्यामुळे त्यांचे ॲडिशन होईल 16. 12 प्लस 4 16 आणि आन्सर लागलेला बिगेस्ट नंबर म्हणजे 12चं निगेटिव्ह साइन द्यावं लागेल. दिस इज द सोल्युशन ऑफ आवर गिवन इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 5 इन ब्रॅकेट x मायनस 3 इज इक्वल टू 3 इंटू इन ब्रॅकेट x प्लस 2. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पदावलीचे नियम आपण जे वापरत होतो ते नियम या ठिकाणी वापरायचे. सुरुवातीला आपल्याला या ब्रॅकेटला 5ने आणि राईट हँड साईडच्या ब्रॅकेटला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करून घ्यावे लागेल. 5 इन आता या ठिकाणी ओरिजिनल इक्वेशन लिहून घ्या. 5 इंटू x मायनस 3 इज इक्वल टू 3 इंटू x प्लस 2. 5ने मल्टिप्लाय करा. 5 इंटू x 5x अँड 5 इंटू निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 15. या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आलेला आहे. 3 इंटू x 3x अँड 3 इंटू 2 दॅट मीन्स पॉझिटिव्ह 6. आता या स्वरूपात आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. ट्रान्सफर 3x टू द लेफ्ट हँड साइड अँड निगेटिव्ह 15 टू द राईट हँड साइड. वी गेट 5x मायनस 3x इज इक्वल टू 6 ॲज इट इज. आणि हा 15 इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह झाला म्हणजे पहा हा 3x पॉझिटिव्ह होता तो इकडे आल्यानंतर निगेटिव्ह झाला आणि हा निगेटिव्ह 15 इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह झाला.
या दोघांचे साइन डिफरंट, त्यांचं सबट्रॅक्शन 2x आणि या दोघांची ॲडिशन चिन्ह समान असल्यामुळे 21. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 2 ट्रान्सफर करा, गुणाकार आहे, भागाकार होईल, म्हणजे x = 21/2. दिस इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. हा एक फ्रॅक्शन आपल्याला मिळाला आहे. याचा आन्सर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये शोधू शकतो. 10.5 तुम्ही असं लिहू शकता, परंतु या स्वरूपात लिहिलं तरी चालू शकेल. हे 5th एक्झाम्पल होतं. 4th एक्झाम्पल सिंपल असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ते सोडवायला ठेवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 5th एक्झाम्पल, आधीचं एक्झाम्पल 4th होतं. 9x/8 + 1 = 10. आता या ठिकाणी पहा, हा जो कॉन्स्टंट टर्म आहे ती सुरुवातीला आपण या ठिकाणी ट्रान्सफर करून घेऊयात. ओरिजिनल इक्वेशन या ठिकाणी लिहून घेतलं. हा पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स 9x/8 = 10 - 1. हा ट्रान्सफर केला, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. दोघांचं या ठिकाणी चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होईल. 9x/8 = 9. आता पहा, हा 9 मल्टिप्लाइड आहे म्हणून तो इकडे आल्यानंतर डिवाइड होईल, आणि हा 8 डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइड होईल. म्हणजे अंशातली संख्या छेदस्थानी येईल आणि छेदस्थानची संख्या अंशस्थानी जाईल, म्हणून x = 9 × 8. हा 8 वरती आला आणि हा 9 खाली आला. 9 9 कॅन्सल. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ x इज 8. दिस इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. 6th एक्झाम्पल, y/7 + y - 4/3 = 2. आता हे थोडंसं आणखी वेगळ्या स्वरूपाचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी पहा, इथे 2 फ्रॅक्शन आहेत, या फ्रॅक्शनची ॲडिशन आहे. 3 ट्रान्सफर करून किंवा 7 ट्रान्सफर करून लगेच चालणार नाही. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकाच गुणाकार करून या दोघांची ॲडिशन आपण करून घेऊयात. ओरिजिनल इक्वेशन इज y/7 + y - 4 / 3 = 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 3 × y, दॅट मीन्स 3y, प्लस 7 × y - 4. इथे प्लस साईन असल्यामुळे इथे प्लस 7 × y - 4 आणि छेदामध्ये 7 × 3 या दोन निर्माणाचं प्रॉडक्ट = 2. इथे आपण दोघांचा गुणाकार करून घेऊयात. 3y + 7 × y 7y and 7 × -4 -28 / 21 = 2. या दोघांचे साइन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन येणार आहे 10y. हा -28 ॲज इट इज आणि हा 21 डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत 2 ला. आता पहा, या दोघांचं या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 10y - 42 आणि हा 28 इकडे आणल्यानंतर तो पॉझिटिव्ह होणार आहे. आता या दोघांची आपण ॲडिशन करूयात. ती ॲडिशन असणार आहे 70. दॅट मीन्स 10y = 70. आता हा 10 आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करूयात. इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिव्हिजन. दॅट मीन्स y = 70/10. देअरफॉर y = 7 इज द आन्सर. या ठिकाणी आपण भाग दिला. 10 × 10 10 20 60 70. दॅट मीन्स या दोघांचा जो कोशंट आहे म्हणजे भागाकार आहे तो 7 मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 13 - 5 = 3/2. आता या ठिकाणी एकच फ्रॅक्शन आहे. हा 2 जो आहे तो 2 आपण इकडे ट्रान्सफर करूयात. तो डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइड होणार आहे दोनही टर्म्स. दॅट मीन्स 2 × 13x - 5 = 3. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. ह्या ठिकाणचा डिवाइडेड असलेला 2 जो आहे तो तिकडे आल्यानंतर मल्टिप्लाय करा. 2 × 13 is 26x. 2 × -5 -10 = 3. आता सिंपल एक्झाम्पल आहे. हा जो 10 आहे तो आपण ट्रान्सफर करूयात. निगेटिव्ह आहे, सबट्रॅक्शन आहे, इकडे आल्यानंतर ॲडिशन होईल. दॅट मीन्स 26 = 3 + 10. दॅट मीन्स 26x = 13. ट्रान्सफर 26 टू द राईट हँड साईड. वी गेट x = 13/26. गुणाकाराचा भागाकार. या ठिकाणी 13 ने आपण डिवाइड करूया. 13 1 13, 13 2 26. अंशस्थानी 1, छेदस्थानी 2. अंशस्थानी 1 असेल तर तो लिहायचा असतो, म्हणजे 1/2 इज द आन्सर ऑर सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. x - 9 / x - 5 = 5/7. इकडे एकच टर्म आहे, इकडेही एकच टर्म आहे. मग या ठिकाणी डायरेक्ट आपण हा 7 इकडे ट्रान्सफर करूयात आणि x - 5 तिकडे ट्रान्सफर करूयात. दोन्ही डिवाइड आहेत, तिकडे येण्यानंतर मल्टिप्लाय होतील, म्हणजे 7 × x - 9 होईल = क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतो 5 × x - 5. 7 ने मल्टिप्लाय करून घ्या, इथे 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. 7 × x 7x, 7 × -3 -63 = 5 × x 5x and 5 × -5 दॅट मीन्स -25. हा 5x ट्रान्सफर करून लेफ्ट हँड साईडला घेऊयात आणि 63 राईट हँड साईडला घेऊयात. दॅट मीन्स 7x - 5x. इथे -25 शिल्लक राहतील, त्याची साईड आपण चेंज केली नाही, साईन तसंच राहणार आहे.
हा 63 निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह येणार आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे 2x आणि या दोघांचे साइन डिफरंट असल्यामुळे त्यांचंही सबट्रॅक्शन येणार आहे 38 आणि अँसरला 63 या बिगेस्ट नंबरचं पॉझिटिव्ह साइन येईल. आता हा 2 ट्रान्सफर करा. x इज इक्वल टू 38 डिवायडेड बाय 2 येईल, कारण या ठिकाणी मल्टिप्लाय आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 19 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सिंपल आहे, फक्त या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. y मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. आता या ठिकाणी पहा, इथे एक फ्रॅक्शन आहे, परंतु इथे त्यामध्ये ॲड केलेले आहे 3y. याला आपण डिनॉमिनेटर 1 आहे असं गृहीत धरून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची ॲडिशन या ठिकाणी करून घेऊयात. या ठिकाणी 1 असेल तर किंवा हा 3y जो आहे तो 3y या ठिकाणी इकडे ट्रान्सफर केलेला आहे. हा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. 3y आपण ट्रान्सफर करून इकडे घेऊयात. आता एकाच्या बाजूला एकच टर्म आहे आणि त्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरला या डिनॉमिनेटरने डिवाइड केलेला आहे. हा 3 ट्रान्सफर करून आपण राईट हँड साईडला घेऊयात. डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होईल. दॅट मीन्स y मायनस 4 इज इक्वल टू 3 इंटू 4 मायनस 3y. या 3ने या दोनही टर्म्सला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 4 दॅट मीन्स 12 अँड 3 इंटू निगेटिव्ह 3y इट इज निगेटिव्ह 9y. हे टर्म्स आहेत असेच. आता हा 9y आपण ट्रान्सफर करून लेफ्ट हँड साईडला घेऊयात. तो पॉझिटिव्ह होईल आणि 4 हा राईट हँड साईडला घेतल्यानंतर तोही पॉझिटिव्ह होईल. दॅट मीन्स y प्लस 9y इज इक्वल टू 12 प्लस 4. दॅट मीन्स इथे ॲडिशन येणार आहे 10y आणि राईट हँड साईडला ॲडिशन असणार आहे 16. दॅट मीन्स y इज इक्वल टू 16 अपॉन 10. 10 ट्रान्सफर केला मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजनमध्ये. दॅट मीन्स y इज इक्वल टू 8 अपॉन 5. दोघांनाही 2ने भाग देऊन आपण त्याचं रिड्युस्ड फॉर्म लिहिलेला आहे, संक्षिप्त रूप लिहिलेलं आहे. 2ने दोघांनाही भाग जातो आहे, कॉमन फॅक्टर आहे. 2 8 16 2 5 10 म्हणजे y इज इक्वल टू 8 अपॉन 5 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 11th एक्झाम्पल. b प्लस इन ब्रॅकेट b प्लस 1 प्लस इन सेकंड ब्रॅकेट b प्लस 2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. आता या दिलेल्या इक्वेशन पासून आपण सॉल्व्ह करूयात. 4 ट्रान्सफर करून राईट हँड साईडला घेऊयात आणि यांचे ब्रॅकेट काढून टाकूयात. b प्लस 1 प्लस b प्लस 2. ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे आतील टर्मचं साईन चेंज झालं नाही आणि हा 4 जो आहे तो डिवाइड होता राईट हँड साईडला गेल्यानंतर मल्टिप्लाय झालेला आहे. b प्लस b साईन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन 3b 1 प्लस 2 3 इज इक्वल टू या दोघांचे प्रॉडक्ट जो आहे तो 84 मिळाला. ट्रान्सफर 3 टू द दिस कॉन्स्टंट टर्म 3 टू द राईट हँड साईड. वी गेट 3b इज इक्वल टू 84 मायनस 3. हा पॉझिटिव्ह आहे, ॲडिशन आहे, इकडे आल्याने सबट्रॅक्शन. दॅट मीन्स 3b इज इक्वल टू दोघांचं सबट्रॅक्शन 81. आता हा 3 ट्रान्सफर करा, इथे मल्टिप्लाइड आहे, पलीकडे येण्यानंतर डिव्हिजन होईल. दॅट मीन्स b इज इक्वल टू 81 डिवायडेड बाय 3. 3ने आपण 81ला डिवाइड करू शकतो. दॅट मीन्स b इज इक्वल टू 27. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, अबोव इक्वेशन. या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल 8 नंबरचं एक्झाम्पल असेल, ते तुम्ही घरी सोडवायचं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.